सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा, प्रदेश महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित। बंधू भगिनींनो, आजचा हा आपला व्हिडिओ निश्चितच आज साजरा होत असलेल्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा यावर आहे। कारण आपण पाहतो की 6 जूनलाच आपण प्रचंड उत्साहामध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला, पण त्यानंतरही काही लोकांचं असं म्हणणं होतं, जे मनोहर भिडेंसारखे आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो शिवराज्याभिषेक दिन सोहळा आहे तो आपण तिथीनुसार साजरा केला पाहिजे, तारीख किंवा 6 जून हे कायमचं बंद केलं पाहिजे, असं त्यांचं त्या अगोदरचं स्टेटमेंट सुद्धा होतं। ते तसं बोलले होते मीडियासमोर सुद्धा। तर आपण या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा हा जो दिवस आहे त्याला इतिहासामध्ये प्रचंड महत्त्व आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे। कारण आपण पाहतो हजारो वर्षापासून ही जी जनता होती ती गुलामगिरीमध्येच होती। ती अनेक बादशाह्या असतील किंवा त्याही अगोदर आर्यही होते, सगळ्यांनी म्हणजे परकीय लोकांनीच या ठिकाणी सत्ता गाजवली आणि स्वराज्य मात्र नव्हतं। आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं, त्यामध्ये ज्यांचा ज्यांचा यामध्ये वाटा आहे त्या सगळ्यांना सामावून घेण्यात आलं, इथल्या रयतेला सामावून घेण्यात आलं। एवढंच नाही तर हे राज्यच रयतेचं राज्य आहे असं ते म्हणायचे। आणि या रयतेच्या राज्याची स्थापना झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या राज्याचे छत्रपती झाले। हे इतिहासातली अद्वितीय अशी घटना आहे आणि तिचं स्मरण म्हणून आपण आजही 6 जून रोजी हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतो। पण त्यात काही लोक असे आहेत की ज्यांनी सांगितलंय आपल्याला की काय करायचंय, हा जो सोहळा आहे तो तिथीनुसार साजरा केला जावा। का? कारण तिथी आली म्हणजे पंचांग आलं आणि पंचांग आपल्याला कळतच नाही। कारण यात ज्यांना पंचांग कळतं त्यांच्याकडे मग आपल्याला जाणं आहे की आता कधी आहे शिवराज्याभिषेक सोहळा। किंवा एवढंच नाही तर आपण पाहतो तिथी ही सतत बदलत असते। 6 जूनलाच राहील, पण तिथी मात्र सतत बदलत असते। गमतीची गोष्ट म्हणजे मी काल जे बघितलं तर उद्या म्हणजे 9 जूनला तिथीनुसार साजरा होणार आहे शिवराज्याभिषेक दिन, असं त्या ठिकाणी मेसेज फिरत होते। मग विचार करा, जे 9 जून टाईप करतात त्यांना तिथी टाईप करताच आली नाही किंवा त्यांना तिथी सांगता आली नाही ती कोणती आहे, किंवा वाचणारा जो आहे त्यालाही कळणार नाही की तो दिवस कोणता आहे। म्हणजे शेवटी यांना 9 जून हा उल्लेख करावाच लागला, पण तरी सुद्धा हा अट्टहास का असेल याचा आता आपण विचार केला पाहिजे। कारण तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा करायचा, त्यानंतर शिवाजी महाराजांची आरती करायची, म्हणजेच त्यांचं दैवतीकरण करायचं आणि एक थोर राजा म्हणून, एक अतिशय अतुलनीय असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं जे कर्तृत्व आहे ते संपवायचाच हा घाट आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। कारण आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्यात कधीच पंचांग पाहिलं नाही, त्यांनी कधीच शुभाशुभ मानलं नाही, त्यांनी कधीच कोणत्या गडाची वास्तुशांती केल्याचा उल्लेख नाही, त्यांनी कधीच कोणत्या गडाला आपण पाहतो की देवाचं किंवा याचं नाव दिलेलं नाही। म्हणजेच छत्रपती शिवराय हे स्वतःच्या परिश्रमावर, स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या पराक्रमावर त्यांचा विश्वास होता। ते अशा कुठल्याही पोथ्या पुराणांवर, पंचांगांवर कधीच त्यांनी विश्वास ठेवला नाही, हे आपण ठामपणे सांगू शकतो। इतिहासात असा कुठलाच प्रसंग नाही। आणि मग आपण बघतो की हे मात्र लोक जे आज असा आग्रह धरतात यांना केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते कुठेतरी संपवण्याचा, तो इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न आहे। कारण आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की एक वेळ अशी घटना आहे अमेरिकेने व्हिएतनामवर आक्रमण केलं आणि व्हिएतनाम अतिशय छोटंसं राष्ट्र आहे ते, पण त्या ठिकाणी तरीसुद्धा व्हिएतनामचा विजय झाला। त्यानंतर पत्रकारांनी त्यांना, त्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं की तुम्ही हे कसं काय पॉसिबल केलं, हे कसं शक्य झालं। त्यावेळी ते व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र आणि त्यांचा इतिहास वाचलेला आहे आणि मी त्यातून प्रेरणा घेतली। म्हणजे सांगा तुम्ही, जगातले लोक ज्या इतिहासातून प्रेरणा घेतात तोच इतिहास आता हे लोक संपवायला निघालेले आहेत। याचं त्या अगोदरचं उदाहरण म्हणजे नेमकंच आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री सुद्धा म्हणलेत
की हे जे स्वराज्य आहे ते छत्रपती शिवरायांनंतर स्वराज्य पुढे नेण्याचं कार्य कुणी केलं असेल तर ते चित्पावन ब्राह्मणांनी केलेलं आहे. व असू द्या ना, आपल्याकडं म्हणच आहे की काय म्हणतात ते, ब्राह्मण कितीही असो भ्रष्ट तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. तुम्ही तुमच्या जागी श्रेष्ठ राहा, आमचं काही म्हणणं नाही, पण आमच्या महाराजांचं व्यक्तिमत्व तुम्ही अशा पद्धतीने संपविण्याचा प्रयत्न करताय तो अतिशय अतिशय वाईट आहे, निंदनीय आहे. कारण आजही आपण बघितलं तर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आज तिथं रायगडावर आहेत आणि ते अभिषेक करत आहेत, तिथे पूजा आहे, तिथं मंत्रपाठ चालू आहेत. म्हणजेच काय आहे तर हे तर लोक, मी तुम्हाला सांगते, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कोणी असतील, राजकीय लोक, ते फक्त तुमचा स्वार्थ पाहतात. या लोकांना कुठलाही विचार नसतो, या लोकांना कुठलाही म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो तत्व नसतात, विचार नसतो, तत्व नसतात, त्यांना कुठलीही विचारधारा ते कशालाच बांधील नसतात. ते फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतात आणि त्यानुसार ते अनुकरण करत असतात, त्यानुसारच ते वागतात. त्यांच्याकडून आपण अपेक्षा करायचीच नाही. पण जे सामान्य लोक आहेत, सामान्य मुलं आहेत, मला अतिशय सांगताना लाज वाटते की हे जे मनोहर भिडे आहेत यांच्या मागे फिरणारे जे मुलं आहेत ते बहुजन समाजातील आहेत. एवढंच नाही तर त्यात 80% मुलं मी तर म्हणते मराठा समाजाचे आहेत. ही अतिशय म्हणजे चिंतेची गोष्ट आहे. कारण आपण जर ते बघितलं ते धारकरी, तर त्यांचे विचार काय आहेत, जग कुठं चाललेले आहे आणि हे लोक कोणत्या पातळीवर विचार करतात, ते कशाचा विचार करतात, हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना त्या पद्धतीने आपण तिथून दूर ठेवलं पाहिजे. पण कुठून तरी अशा पद्धतीने जसं आज आपण पाहतो की याचा आग्रह धरला गेला की छत्रपती शिवरायांचा जो शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो तिथीनुसार व्हावा आणि मग शिवरायांची आरती व्हावी. मग आताही पहा तिथं काहीतरी मंत्र चालू आहे, छत्रपती शिवाजी महाराज एवढंच आपल्याला कळतं, आपल्याला ते मम नाही ढम नाही काही कळत नाही त्याच्यातलं. तर ते तिथं चालू होतं, मी बराच वेळ लाईव्ह बघत होते, तर ते सगळं चालू आहे. म्हणजे त्यांचं दैवतीकरण आहे की, आणि एकदा का महाराजांचं दैवतीकरण झालं की मग देव तर चमत्कारच करत होते. कारण देवाचा म्हणजे एक व्यक्ती म्हणून, एक पराक्रमी राजा म्हणून त्यांनी उभं केलेलं हे स्वराज्य आणि त्यांचा पराक्रम हा कायमचा पुसून टाकला जाईल, हा इतिहास बदलला जाईल का? कारण आपण पाहतो यापूर्वी सुद्धा एक फोटो असा व्हायरल झाला होता, एका पेंटरनी ते ड्रॉइंग केलं होतं, त्यामध्ये छत्रपती शिवराय यांना 4 हात दाखवले गेले होते. म्हणजे त्यांची आरती करणं, त्यांना 4 हात दाखवणं किंवा तिथीनुसार हे सगळे कार्यक्रम करणं आणि त्यांच्या पद्धतीने म्हणजे जे पूजापाठ आहे त्या पद्धतीने त्यांची पूजा करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी एकच सुचवतात, ते म्हणजे हे की छत्रपती शिवरायांचा इतिहास, छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी पुसून टाकण्याच्या तयारीत हे लोक आता आहेत. आणि आपण पाहतो की एकदा का त्यांचं दैवतीकरण झालं की मग आपल्याला ते एक व्यक्ती म्हणून किती ग्रेट होते हे आपल्याला सांगता येणार नाही. किंवा इथून पुढच्या पिढ्यांना आपण पाहतो सिलेबसमध्ये आता बरेच बदल झालेले आहेत. मध्ये आपण बघितलं तर CBSEचा विषय निघाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती इतिहास CBSEला आहे तर फक्त एका पॅरेग्राफमध्ये आणि एकाच लेसनमध्ये फक्त एक पॅरेग्राफ आहे. विचार करा. आणि CBSEच्या ज्या शाळा आहेत आज गावोगावी खेड्यापाड्यामध्ये सुरू झालेल्या आहेत. अशा पद्धतीने एकीकडे शैक्षणिक असेल किंवा एकीकडे या राजकीय असेल, या सगळ्या दृष्टीकडून हे लोक आता एकत्र येऊन त्या पद्धतीनं वागत आहेत की हा इतिहास आता संपवला जातोय की काय, अशी भीती वाटू लागलेली आहे. तर बंधू भगिनींनो, तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, अशा घटना घडत असतील तर आपण व्यक्त झालं पाहिजे, आपण आपलं मत मांडलं पाहिजे, याला विरोध केला पाहिजे.